ज्ञानेश्वर महाराजांनी जिथं पसायदान मागत विश्वबंधुत्वाचा संदेश दिला, त्याच नेवासा तालुक्यातील सौंदाळा या गावानं आपण जातमुक्त असल्याचा ठराव ग्रामपंचायतीत केलाय। आज जात, पंथ आणि धर्माच्या नावावर समाजात फूट पडत असताना सौंदाळा ग्रामपंचायतीनं आपल्या गावाला जातमुक्त घोषित करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेत राज्यापुढे एक नवा आदर्श उभा केलाय। पाहुयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। अवघ्या 2,500 लोकसंख्येचं सौंदाळा गाव आज महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं पुरोगामीपणा जगत आहे। राजकारण आणि समाजकारण जेव्हा जातीच्या चौकटीत अडकले, तेव्हा सौंदाळा गावानं दाखवलेली वाट समता, बंधुता आणि केवळ माणूस म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी झटत असणाऱ्या अनेकांसाठी नवी आशा आहे। मी जेव्हा या गावात पोहोचले, तेव्हा गावात महाशिवरात्रीच्या निमित्तानं आयोजित सप्ताह सुरू होता। सर्व ग्रामस्थ त्यात सहभागी झाले होते। काही वेळात गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते कॉम्रेड बाबा आरगडे भेटले। त्यांना म्हटलं, जातमुक्तीचा ठराव तर केला, पण जातमुक्त होणं सोपं आहे का? त्यावर कॉम्रेड म्हणाले, आम्हाला असं वाटतं की आपण सुरुवात केली तर 4 जण आपलं सामील होतील, कारण सगळेच काही कडवट मताचे असतात असं नाही। जी गोष्ट ब्राह्मणाने अंधश्रद्धा बाळगल्या, जोपासल्या, पोचल्या, पण तीच गोष्ट ब्राह्मणानेच त्यांनी विस्तारल्यात ना। ते सुद्धा करणारे कोण होते? आगरकर असतील, हे असतील, या सगळ्या लोकांनी ते केलेलंच आहे। म्हणून माझं म्हणणं असं आहे की बाबा ह्या कामाची आता गरज आता निकड आहे। जाती घट्ट होत चालल्या, त्याची कारणं वेगवेगळी आहेत। ती वेगवेगळी कारणं ध्यानात घेऊन जाती नष्ट केल्याच पाहिजेत, जातीमुक्त झालंच पाहिजे, हे करण्याची गरज आहे। आपल्याकडे म्हटलं जातं, जातीसाठी माती खावी, आणि हे वास्तव आहे। केवळ नाव सांगून तुमची ओळख पूर्ण होत नसते, त्यासोबत आडनाव हे सांगावंच लागतं। ते सांगूनही तुम्ही नेमके कोण हे समजत नसेल तर तुमचं गाव, पै पाहुणे कुठले, कोणत्या आडनावाचे हे खोदून खोदून विचारलं जातं। कागदावर असलेली जात ही रोजच्या जगण्यात येते। कागदावरची जात जाईल का नाही हे सांगणं आत्ता तरी कठीण असलं तरी या गावानं घेतलेल्या या निर्णयाकडं सकारात्मक दृष्टीनं पाहायला हवं, असं पत्रकार सुखदेव फुलारी म्हणतात। ज्या दिवशी आपण आपल्या पाल्याचं, आपल्या मुलाचं, मुलीचं शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायला जातो, त्या दिवशी पहिलेच्या वर्गामध्ये त्याच्या दाखल्यावरती जात लागली जाते आणि तिथून खरी आपली जात सुरू होते। कागदोपत्री चिकटलेली ही जात अशा ठरवणी जाईल का, हा खरा प्रश्न आहे। परंतु या ग्रामपंचायतीने जे एक पाऊल पुढं टाकलं, कोणत्याही गोष्टीमध्ये आपण सकारात्मक पाहिली पाहिजे। जरी आपल्या कागदपत्रावरून, शाळेच्या दाखल्यावरून जात जाणार नसली तरी आपल्या गावामध्ये वागण्यातून, बोलण्यातून आणि आपल्या आचरणातून जर जातीचा उल्लेख टाळला गेला, सर्व जाती धर्माचे लोक एकमेकात हातात हात घालून जर सर्व कार्यक्रमामध्ये किंवा गावाच्या प्रगतीमध्ये एकत्र आले, तर त्या अर्थाने सुद्धा ती जातमुक्ती होऊ शकते। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना 18 पगड जातींच्या मावळ्यांना सोबत घेतलं होतं। सगळे एक झाले तरच चांगलं घडतं। शाळेच्या दाखल्यावर जात असली तरी ती रोजच्या जगण्यामध्ये येऊ नये, यासाठी शाळेपासून आम्ही प्रबोधन करतोय। जाती अंताच्या लढाईत एक कृतिशील पाऊल टाकलं आहे, असं गावचे सरपंच शरद आरगडे म्हणतात। आणि त्यानंतर ग्रामपंचायतच्या समोर काही कटआउट लावले, जे छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टमंडळ आहे त्याचं, की लावण्याचा उद्देश असा की 18 पगड जाती सोबत घेऊन हा सगळं जे स्वराज्य उभं राहिलं आहे। आणि त्यावेळेला जातीपातीला तुच्छ जर लेखत बसले असते आणि मग स्वराज्य निर्माण होऊ शकलं नसतं। हाच कुठंतरी संदेश आपण जर समजा सगळे एकत्र एका विचारानं राहिलो तर काहीतरी उभं राहू शकतं। जातीपातीत जर विखुरलं गेलो तर कुठेही काही शक्य नाही, आणि खऱ्या अर्थाने विकासाला जर काही अडथळा येत असेल तर ती जात आहे। म्हणून ती जात फक्त कागदापुरती मर्यादित ठेवावी, प्रत्यक्षात आपल्या वागण्यात ती नसावी, याच्यासाठी हा ठराव घेण्याचं आम्ही ठरवलं। या ठरावानुसार गावात जात, पंथ, धर्म, वंश यावर कोणताही भेदभाव होणार नाही। माझी जात मानव ही भावना स्वीकारली जाईल। आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन आणि संरक्षण दिलं जाईल। सण, उत्सव, विवाह, सार्वजनिक ठिकाणं, शासकीय योजना सर्वत्र जातीभेद बंद। अस्पृश्यता, बहिष्कार, अन्याय आढळल्यास तात्काळ कारवाई। सोशल मीडियावर जातीय द्वेष पसरवणाऱ्या संदेशांना बंदी। समता व सामाजिक न्याय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, असे निर्णय विशेष ग्रामसभेत घेण्यात आले। ग्रामस्थांना स्वतःच्या आणि गावच्या विकासासाठी हे निर्णय महत्त्वाचे वाटतात। जे जात नाही ती जात असते, आणि कागदावरची जात आपण तरी मिटवू शकत नाही, पण कागदावरची जात असताना देखील बाहेर ती जात दाखवली जाते, आणि ती जात आहे माणसाची म्हणून त्याला तशी वागणूक दिली जाते। तशी वागणूक मिळाली नाही पाहिजे।
जन्मलेला माणूस हा सर्वश्रेष्ठ असतो, मानव धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे आणि रक्त हे सगळ्यांचं लालच असतं. रक्तदान करताना आपण ब्लड ग्रुप बघितलं जातो मॅडम. आपण काय बघत नाही हा कोणत्या जातीचा आहे, कोणत्या याचा आहे. आपण जर रक्तपेढीमध्ये जर गेलो तर आपण फक्त ए प्लस असेल, बी प्लस असेल, ओ पॉझिटिव्ह असेल किंवा अशाप्रमाणे आपण रक्त मागतो. असं म्हणत नाही की मी मराठ्याचा आहे मला मराठ्याचं रक्त द्या, आणि मी ब्राह्मणाचा आहे मला ब्राह्मणाचं रक्त द्या, की मी नीच जातीचा आहे मला नीच जातीचं रक्त द्या, असं कुठलंही आपण बघत नाही. रक्त हे सगळ्यांचं लालच असतं आणि रक्तगट हे सगळ्यांचे वेगवेगळे असले तरी ते एकमेकांना पूरक असतात. सौंदाळा गावातील ग्रामस्थांनी याआधी असेच अभिनव ठराव ग्रामसभेत केलेत. गावात कोणी एकमेकांना आई बहिणींवरून शिवीगाळ केली तर त्याला 500 रुपये दंड करण्यात येतो. आतापर्यंत 13 जणांना असा दंड करण्यात आलाय. संध्याकाळी 7 नंतर विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास बंदी आहे. सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्य घरोघरी जाऊन यावर लक्ष ठेवतात. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसं देतात. दुसरीकडे राजकारण आणि समाजकारण जेव्हा जातीच्या भोवऱ्यात अडकले तेव्हा सौंदाळा गावानं दाखवलेली ही वाट उद्या प्रगत समताधिष्ठित महाराष्ट्राची नवी ओळख ठरू शकते. जात नाकारली की जात नाकारल्यांची एक वेगळी जात तयार होते असं म्हटलं जातं. जी जात नाही ती जात, हे वास्तव आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये जाती घट्ट होत असताना सौंदाळासारख्या छोट्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून जात मुक्त करण्याचा ठराव जो आहे तो करण्यात आलाय. या ग्रामपंचायतीच्या बाहेर आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या 18 पगड जातीतल्या मावळ्यांना सोबत घेतलं, स्वराज्याची स्थापना केली, ते सगळे मावळे जे आहेत त्यांचे फोटो आपल्याला इथं लावलेले पाहायला मिळत आहेत. त्यांच्या आदर्शावरती ह्या ग्रामपंचायतीनं हा एक क्रांतिकारी निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. बदलाच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल जे आहे ते टाकलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये खरंच या गावातल्या लोकांची जात ही कागदापुरतीच मर्यादित राहतीये का? या गावातल्या प्रत्येक नागरिकाची ओळख ही केवळ माणूस म्हणून निर्माण होतीये का हे आपल्याला समजेल. आपण या गावाचा आदर्श जो आहे तो इतरांनीही घेतला पाहिजे. नेमकं या गावामध्ये जात मुक्त केल्यानंतर काय बदल होत आहेत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षल मुजुमदारसह अश्विनी सातवडोके, आसपास.